जे होत आहे हे अधिवेशन याच्याकरता होतं आणि याच्यामध्ये एक विरोधी पक्षनेता पण असतो, पण विरोधी पक्षनेता पण नाही आहे नसल्यामुळे तसेच ज्या आहे नागरिकांच्या ज्या मागण्या असतात त्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजेत. सर्वप्रथम जे आहे शिक्षण आहे, एज्युकेशन जे आहे सर्व जे आहे जे प्रायव्हेट झालेलं आहे, ठीक आहे. एज्युकेशन आणि ज्या मुलांच्या ज्या फीज आहे, ज्या नर्सरीपासूनच्या ज्या फीज आहे त्या फीज एवढ्या वाढलेल्या आहेत की आम आदमी त्या फीज भरू शकत नाही. त्यावर सरकारने खूप लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आरोग्यावर पण आरोग्य जे आहे हे पण एक महत्त्व आहे, खूप महत्त्वाचे आहे. त्यावर पण सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. आज नागपूरची कंडिशन अशी आहे की आज नागपूरमध्ये मेडिकलसारख्या ठिकाणी तसेच मेयोसारख्या ठिकाणी औषधी मिळत नाही. आज मेडिकल आणि मेयोमध्ये गोरगरीब लोक येतात ग्रामीण भागातील, ठीक आहे. तर त्यांच्या एवढे प्रॉब्लेम होतात